हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 26 जानेवारीचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. चंदन गॅरेजमधून घाईघाईत जात असतो तेव्हा स्टेफनी बोलतो, ए किधर जा रहा है? तेव्हा चंदन बोलतो, अरे एक महत्त्वाचं काम आहे आणि खूप रिस्की आहे, तेच करायला चाललो आहे. तेव्हा डिप्पर बोलतो, तू दिव्यताईला का? तेव्हा चंदन बोलतो, येडा झाला का? प्रेम आहे तिचं माझ्यावर, तिला नाही काही होऊ देणार मी. तेव्हा स्टेफनी बोलतो, भाई तू कुछ गलत नहीं कर रहा है ना? तेव्हा चंदन बोलतो, कुछ गलत नाही भाई, आता जे काही होणार आहे ना सगळं चांगलंच होणार आहे. तेव्हा डिप्पर बोलतो, इथलं काम? तेव्हा चंदन बोलतो, यार थोडा ॲडजस्ट कर ना, मला जे काम करायचं आहे ना ते खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याहून महत्त्वाचं दुसरं काहीच नाही आहे. तेव्हा डिप्पर बोलतो, चंदन तू कन्फर्म दिव्यताईला काही? तेव्हा चंदन म्हणतो, अरे नाही रे बाबा, तिच्याशी रिलेटेड काही नाही आहे, हे वेगळं आणि खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी जरा घाईते, मी निघतो, पण प्लीज तुम्ही कोणालाच काही सांगू नका प्लीज, ओके चल बाय बाय. तेव्हा चंदन गेल्यावर डिप्पर आणि स्टेफनी बोलत असतात. तेव्हा डिप्पर बोलतो, भाई हा दिल तुटलेला मजनू नक्की काहीतरी लपवतोय. तेव्हा स्टेफनी बोलतो, हां याचं काय काम असेल भाई, आणि याचा चेहरा बघूनही वाटतंय हा जरा टेन्शनमध्ये. इकडे आशूची हळद चालू असते. तेव्हा सीताई बोलते, उर्मिला गॅसवर खीर ठेवली जरा बघ, आणि संपदा कुठे ग? तेव्हा उर्मिला बोलते, अगं ती तयार होते आणि संपदाला आवाज देते. तेव्हा कीर्ती चहा घेऊन येते भाऊंना आणि बोलते, हा तुमचा स्पेशल चहा, मी लक्षात ठेवलं एवढ्या लग्नाच्या गडबडीत, पण हा भाऊ आई तू चहा घे, सगळे लग्न उत्साहात साजरं करत असतात. इकडे शिवाच्या हळदीला चंदन केटरर्सची मंडळीमध्ये एक मुलगा बनून येतो. तेव्हा तिथे सुहास येतो आणि चंदन थोडा दचकतो. तेव्हा सुहास त्याला कामं सांगत असतो. तेव्हा चंदन थोडा गडबड गोंधळ करत असतो. तेवढ्यात सुहास बोलतो की जा ना आतमध्ये हळद घेऊन जा. तेव्हा चंदन जायला लागतो. तेव्हा सुहास त्याला थांबवतो आणि बोलतो, मागे लवकर. तेव्हा सुहास त्याला विचारतो, तुझं नाव काय रे? तेव्हा चंदनच्या तोंडातून चंदन निघतं. तेव्हा सुहासला ऐकायला येत नाही आणि तो बोलतो, सफरचंद. तेव्हा चंदन बोलतो, ताराचंद. तेव्हा सुहास बोलतो, मग पगडी कुठे? तेव्हा चंदन बोलतो, सॉरी चंद्रमुखी. तेव्हा सुहास बोलतो, अरे चंद्रमुखीला दाढी? तेव्हा चंदन बोलतो, चंद्रकांत. तेव्हा सुहास बोलतो, नक्की फायनल? तेव्हा चंदन बोलतो, फायनल. तेव्हा सुहास बोलतो, कन्फर्म? विसरणार नाही? मग जा आता. मग चंदन परत गडबडतो लगेच. तेव्हा सुहास बोलतो, अरे जा आता हळद घेऊन जा. तेव्हा सुहास चंदन गेल्यावर दुसऱ्याला विचारतो, ए तू कोण आहे? तेव्हा तो बोलतो, सूर्यकांत. तेव्हा सुहास बोलतो, त्याचा भाऊ? तो बोलतो नाही. मग तो कोण आहे? तेव्हा तो मुलगा बोलतो, माहीत नाही. तेव्हा सुहास बोलतो, अरे तो चंद्रकांत आहे. आणि त्याला विचारतो, झालं का तुझं? मग काम कर ना. तेव्हा सुहास बोलतो, कुठली माणसं आहे ही? बरं जाऊ दे, मी का आलो इकडे? आणि बोलतो, अरे हा काम आहेत ना, आणि तिथून निघून जातो. इकडे सीताई कीर्तीला बोलत असते, आता हे आणि लक्ष्मण भाऊजी पण छान मिसळायला लागलेत हां. तेव्हा कीर्ती बोलते, त्यामुळे घरात असं छान वाटतंय ना. तेव्हा सीताई बोलते, आता घरात सगळं छान होणार. तेवढ्यात इकडे कीर्ती काहीतरी घ्यायला जाणार, तेवढ्यात चंदन तिला टकरावतो. तेव्हा चंदन थोडा डचकतो. तेव्हा कीर्ती संशयाने विचारते, इकडे बघ. तेव्हा चंदन पुढे निघायला लागतो. तेव्हा कीर्ती बोलते, ए थांब. तेवढ्यात आशू कीर्तीला आवाज देतो आणि बोलतो, ताई रेडी. तेव्हा कीर्ती आशूकडे जाते आणि बोलते, आशू किती छान दिसतोयस तू. तेवढ्यात चंदन तिथून निघून जातो. तेव्हा आशू बोलतो, बरं आहे का? तेव्हा कीर्ती बोलते, खूप छान दिसतोय, चल चल. हळदीच्या आधीच ग्लो आला त्याच्या अंगावर. तेव्हा कीर्ती आशूला पाटावर बसवते. तेव्हा सीताई बोलते, अगं नेहा आणि सुजाता. तेव्हा कीर्ती बोलते, मी त्यांना फोन केला होता, रस्त्यात असतील ते. तेवढ्यात कीर्ती बोलते, ते आंब्याचे डहाळे राहिले, मी घेऊन येते. तेवढ्यात चंदन इकडे कीर्तीच्या रूममध्ये घुसतो आणि दरवाजा लावतो. चंदन इकडे कपाटात काहीतरी शोधाशोध करतो. त्याला काहीतरी पैशांचे पॅकेट सापडते. तेवढ्यात कीर्ती आतमध्ये येते. चंदन पटकन पडद्यांमागे लपतो. कीर्ती चंदनने बघितलेले पैसे बघते आणि ते पैसे घेते आणि पुढे जाते. परत तिला काहीतरी डाऊट येतो आणि ती थांबते. तेव्हा कीर्ती पुढे जाऊन त्या पडद्यांमागे बघणार, तेवढ्यात सुहास तिला आवाज देतो. तेव्हा कीर्ती आले आले म्हणून पुढे जाते आणि बाहेर निघून जाते. तेव्हा कीर्ती इकडे हळदीचे ते मुद्दामच आशूला म्हणते, आशू मला माहिती तुझं काय चाललं आहे. तेव्हा आशू बोलतो, काय चाललं आहे? तेव्हा कीर्ती बोलते, नेहाला बघण्यासाठी असा बसलायस ना तू? तेव्हा कीर्ती बोलते, इकडे बघून बस, हळद तुला अशी लावायची. तेव्हा आशू बोलतो, मला माहिती नव्हतं. तेव्हा कीर्ती बोलते, बघ ना मुद्दाम करतो आई, बघितलंस ना? तेव्हा आशू बोलतो, बसलो. तेवढ्यात कीर्ती बोलते, मावशी, आई मावशी आली. तेव्हा सीताई बोलते, अरे या चला हळद आज. तेव्हा सीताई बोलते, नेहा कुठे पण? तेव्हा सुजाता बोलते, अगं येवा ना, ती यायला हवी होती. सीताई बोलते, म्हणजे? तेव्हा सुजाता बोलते, खरं तर मैत्रिणीला भेटायला गेली, मला वाटलं आली असेल आता. तिथे संपदा येते आणि बोलते, पण येणार आहे ना ते नक्की? तेव्हा कीर्ती तिच्यावर चिडते आणि बोलते, संपदा काय बोलतेस कळत नाही, जरा गप्प बस. तेव्हा संपदा बोलते, ताई मला फक्त वाटलं की. तेव्हा सीताई बोलते, शांत, कोणीही काहीही बोलणार नाही, येईल नेहा, सगळं नीट होणार आहे.
तेवढ्या तिथे नेहा येते आणि सॉरी बोलते. सॉरी, थोडा उशीर झाला मला. तेव्हा सीताई तिला मिठी मारते आणि बोलते काहीही हरकत नाही, छान दिसते. तेव्हा सीताई बोलते आणि तसंही हळदीला मुहूर्त कुठे असतो. तेव्हा कीर्ती बोलते हो पण आशू कधीची वाट बघतोय, आधीच तिकडे तोंड करून बसला होता. तेव्हा कीर्ती बोलते हां पण आधी हळद मुलाची, मग मुलाची उष्टी हळद आमच्या नवरीला लागणार. नेहा पण आशू शेजारी जाऊन बसते. सीताई मुलाच्या हळदीची तयारी करत असते आणि नेहा पूर्ण गुंतलेली असते. तेवढ्यात कीर्ती बोलते अरे मांजा. तेव्हा भाऊ बोलतात ये. तेव्हा कीर्ती मांजाला बोलते आलास तू, मला वाटलं दुखवटा वगैरे साजरा करत असशील. तेव्हा आशू बोलतो ताई अगं आलाय ना तो, आता त्याला एन्जॉय तर करू दे. तेव्हा कीर्ती बोलते हो एन्जॉय करायचंच आहे तू. तेव्हा कीर्ती बोलते चला हळद लावूया. तेव्हा सीताई बोलते हो सुरू करते तेव्हा सीताई पहिले आशूला हळद लावायला स्टार्ट करते. सीताई बोलते ये ग सुजाता. तेव्हा सुजाता पण आशूला हळद लावते. उर्मिया काकू पण आशूला हळद लावते. भाऊ पण लावतात. असंच एक करून घरातली सगळी मंडळी आशूला हळद लावत असते आणि नेहा इकडे शंकेने बघत असते. इकडे कीर्ती आणि सुहास हळद खेळत असतात. तेव्हा कीर्ती बोलते अरे मांजा रमलायस का, जा लवकर. मांजा पण आशूला हळद लावायला जातो.